नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा 11 जुलै रोजी. बेळंकी येथील ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी दिली. या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचे लोकार्पण माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, तसेच माननीय नामदार सौ मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या शुभ हस्ते होणार आहे. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य माननीय खासदार विशालदादा पाटील, तसेच सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय आमदार श्री सुधीर दादा गाडगीळ, तसेच जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले की बेळंकी परिसरासह मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. आधुनिक सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था आणि रुग्णांसाठी आवश्यक मूलभूत सोयी सुविधांची सुसज्ज असलेली ही इमारत ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा देणारी ठरणार आहे. या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक व दुय्यम स्तरावरील उपचारासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार असून वेळेत आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. माता व बालक आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार, सर्वसाधारण वैद्यकीय सेवा तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी ही सुविधा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार असून बेळंकी तसेच परिसरातील गावांच्या आरोग्यदृष्ट्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचेही आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी नमूद केले. या भव्य लोकार्पण सोहळ्यास परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिक, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्था, युवक मंडळे तसेच आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहनही आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केले आहे. ग्रामीण रुग्णालय बेळंकी एकूण रक्कम 15,58,00,000 रुपये खर्चून ही इमारत बांधण्यात आली आहे.